आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मला ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स मध्ये रिच सुरू करायचं आहे, म्हणजे कॉस्मेटिक्स, हाऊस होल्ड वगैरे वगैरे। आणि फॉर एक्झाम्पल म्हणजे फ्लोअर क्लीनर, कपड्यांची पावडर, बट विदाऊट केमिकल्स। आणि ऑब्व्हियसली आपली कॉस्मेटिक्समध्ये तर कमाल रेंज आहे, सो त्यालाच घेऊन मी ते इंट्रोड्यूस करणार आहे। गुड, गो अहेड, मी आहेच बरोबर। इनफॅक्ट मी असं सजेस्ट करेन की तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये सेटअप करा। नको दादा। का? त्याला काय हरकत आहे? आता कशाला जागेत इन्व्हेस्ट करतोयस? बिझनेस कर, स्टाफ घे आणि बाकी सगळ्या गोष्टी माझ्याकडे अवेलेबल आहेतच। बिझनेस ग्रो झाला की मग शिफ्ट हो। आणि तसंही मी न्यू स्टार्टअप्समध्येच इन्व्हेस्ट करतो। लोक अवॉर्ड्स देतात मला त्यासाठी। आणि तू तर घरचा आहेस, अजिबात विचार करू नकोस। आणि मी तुमच्या बिझनेसमध्ये इंटरफेअर करणार नाहीये, तो तुम्हालाच करायचा आहे। मी फक्त तुम्हाला ऑफिस स्पेस ऑफर करतोय आणि एम्प्लॉई हायर करून देण्याची सोय करतोय। दॅट्स अ ग्रेट आयडिया दादा। पण काय आता? पण बिन काही नाही, दिस इज फायनल, डन। दादा एक प्रॉब्लेम आहे। सांगा, सॉल्व्ह करूया। प्रॉब्लेम म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे या फील्डमध्ये, म्हणजे कॉस्मेटिक्स, हाऊस होल्ड यामध्ये म्हणजे रिसर्च आहे असा की जास्त मुली आहे यात। आणि हे बिझनेससाठी खूप फायद्याचं आहे। त्यामुळे माझ्या डोक्यात असं होतं की मी जास्तीत जास्त मुलींना हायर करू। म्हणून दादा, इट्स ओके। आणि मी पाहिल्या आहेत काही जागा, टाउनमध्ये आहेत, थोडेसे एक्सपेन्सिव्ह आहेत आणि थोडेसे इश्यूज वगैरे आहेत, पण ठीक आहे, बघूयात। आणि मे बी आम्ही सबब्समध्येच जागा बघू दादा। हा, ऍक्च्युली ते लांब पडेल, पण अंधेरी वगैरे असंच काहीतरी बघू। म्हणजे अजून काही फायनल केलं नाही आम्ही, बट विल मॅनेज, डोंट वरी। रेंट जास्त असेल ना तिथे? हो, मोठी जागा पण बघावीच लागणार आहे आणि इंटेरियरचं पण आहेच, सो हो। त्याचंच टेन्शन आहे मला। नको घेऊस टेन्शन। तुला माहिती आहे, तुझा दादा तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे। आणि मला खात्री आहे लवकरच मोठी जागा घ्याल तुम्ही। हरकत नाही, या माझ्या ऑफिसमध्ये। माझ्या ऑफिसमध्ये सेटअप करा असं म्हणालो मी। थँक्यू सो मच। तुझ्यासाठी नो, आय अंडरस्टँड, इनिशियल लेवलला इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट करणं योग्य नाहीये, पण माझ्या अटी असतील। हा, आम्हाला सगळ्या अटी मान्य आहेत, हो ना? ऐकून घे आधी। मी कुठल्याही बाईशी डील करणार नाही, इंटरॅक्ट करणार नाही। माझ्या ऑफिसमधलं डिसिप्लिन मेंटेन राहिलं पाहिजे। काय बायका ऑफिसमध्ये आल्या की मोठमोठ्याने हसणार, बोलणार, माझ्या ऑफिसमधलं वातावरण बिघडवणार, हे मला अजिबात चालणार नाही। Am I clear? येस। नो प्रॉब्लेम दादा। आम्ही तुमच्याकडून बिझनेस डिसिप्लिन शिकून घेऊ आणि वी प्रॉमिस दॅट की आमच्यामुळे तुला काहीच इश्यू नाही होणार। गुड। येस, रिअली वी प्रॉमिस, तुला अजिबात काही त्रास होणार नाही आमच्या, पक्का। जा मग आता, लवकर पळा, चला चला चला, कामाला लागा, इंटरव्ह्यूज प्लॅन करायचे, चला।